सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. जगप्रसिद्ध बास्केटबॉलपटू मायकल जॉर्डन याच्या बाबतीत सांगितला जाणारा हा किस्सा मोठा प्रेरणादायी आहे. मायकल साधारण 12-13 वर्षाचा होता तेव्हाची ही गोष्ट. एके दिवशी मायकलच्या वडिलांनी मायकलला बोलवलं. एक जुना टी शर्ट त्याच्या समोर धरला आणि त्याला विचारलं, मायकल, या जुन्या टी शर्टला बाजारामध्ये जर विकायचं ठरवलं तर याची काय किंमत येईल असं तुला वाटतं? मायकलनं त्या टी शर्टकडे पाहिलं आणि वडिलांना सांगितलं की माझ्या अंदाजाने किमान $1 हा टी शर्ट विकला जाईल. वडील शांतपणे हसले आणि त्याला म्हणाले, तुला हा टी शर्ट बाजारामध्ये नेऊन $2 विकायचा आहे. मायकलनं विचार केला, हा अत्यंत जुना असा टी शर्ट जर बाजारात असाच विकायला नेला तर कदाचित कुणी $1हून जास्त रक्कम देणार नाही. म्हणून त्यानं तो टी शर्ट स्वच्छ धुतला, त्याची व्यवस्थित घडी घातली आणि मग तो टी शर्ट घेऊन तो विकायला गेला. रेल्वे स्टेशनवरती साधारणतः 4 ते 5 तास प्रयत्न केल्यानंतर अखेरीस तो टी शर्ट $2 विकण्यात त्याला यश आलं. घरी जाऊन त्यानं ते $2 वडिलांना दिले आणि सांगितलं की तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी हा टी शर्ट $2 मध्ये विकून दाखवला. पुढे काही दिवसानंतर अशाच पद्धतीचा एक जुना टी शर्ट वडिलांनी पुन्हा एकदा मायकलकडे दिला. याही वेळेला त्यांनी विचारलं की हा टी शर्ट बाजारात किती किमतीला विकला जाऊ शकतो? मायकलनं उत्तर दिलं की हाही टी शर्ट जास्तीत जास्त $1 विकला जाईल. वडील म्हणाले, गेल्या वेळेला सुद्धा तू हेच उत्तर दिलं होतंस, पण तू $2 टी शर्ट विकून दाखवलास. आता या वेळेला तुला हा टी शर्ट बाजारामध्ये जाऊन $20 विकायचा आहे. जॉर्डनला काहीच कळेना. मागच्या वेळेला कसा बसा $1चा तो टी शर्ट $2 आपण विकू शकलो, पण आता हा टी शर्ट आपण $20 कसा विकायचा? पण ठीक आहे, प्रयत्न करायला तर काहीच हरकत नाही असा विचार मायकलनं केला. विचार करता करता त्याच्या लक्षात आलं की त्याच्याकडे मिकी माऊसचं खूप सुंदर असं एक स्टिकर आहे. त्यानं ते मिकी माऊसचं स्टिकर त्या टी शर्ट वरती चिटकवलं आणि मग त्या टी शर्टची घडी घातली आणि तो टी शर्ट घेऊन एका शाळेच्या बाहेर जाऊन तो उभा राहिला. शाळा सुटल्यानंतर मुलं शाळेमधनं बाहेर आली. एका लहान मुलाचं लक्ष मायकलच्या हातामध्ये असलेल्या टी शर्टकडे आणि विशेष करून त्या टी शर्ट वरती असलेल्या मिकी माऊसच्या कार्टूनकडे गेलं. मिकी माऊसचं कार्टून असलेला तो टी शर्ट त्या लहान मुलाला खूपच आकर्षक वाटला. त्या लहान मुलानं त्याच्या वडिलांकडे तो टी शर्ट खरेदी करण्यासाठी हट्ट केला. वडिलांनी बघितलं, एक 12-13 वर्षाचा मुलगा टी शर्ट विकत इथं शाळेच्या बाहेर उभा आहे. त्यांना मोठं कौतुक वाटलं. त्यांनी आपल्या मुलासाठी मायकलकडनं तो टी शर्ट $20 खरेदी केला आणि एवढंच नाही तर बक्षीस म्हणून $5ची टीप देखील दिली. मायकल खूपच खुश झाला. घरी गेल्यानंतर वडिलांना त्यानं ते $25 दिले आणि सांगितलं की तुम्ही $20 मला हा शर्ट विकायला सांगितला होता, आज मी तो $25 विकून आलो. पुढे काही दिवसानंतर वडिलांनी पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा एक जुना टी शर्ट मायकलच्या हातामध्ये दिला. याही वेळेला त्यांनी प्रश्न केला की या टी शर्टची किंमत काय असेल? मायकलनं नेहमीसारखंच सांगितलं की या टी शर्टची किंमत सुद्धा बाजारामध्ये $1च असेल. वडील म्हणाले, यावेळेला तुला हा टी शर्ट $200 विकायचा आहे. आता मात्र मायकलला मोठा धक्का बसला. पहिल्या वेळेला कसा बसा तो $1चा टी शर्ट आपण $2 मध्ये विकू शकलो. दुसऱ्या वेळेला थोडंसं डोकं लावलं खरं, पण त्यावेळेला सुद्धा खात्री नव्हती, पण तरी देखील टी शर्ट $20, $25 विकला गेला. पण आता यावेळी मात्र $200 म्हणजे खूपच मोठी रक्कम आहे. पण तरी देखील ठीक आहे, आपण $1चा टी शर्ट प्रयत्न केला तर $2 विकू शकलो, अजून प्रयत्न केला तर $20 विकू शकलो होतो. म्हणजे नक्कीच काही ना काहीतरी मार्ग निघेल, नक्कीच काही ना काहीतरी कल्पना आपल्याला सुचेल आणि आपण $200 किंवा त्यापेक्षाही जास्त किमतीला हा टी शर्ट विकू शकू, हा आत्मविश्वास आता त्याच्या मनामध्ये होता. तो टी शर्ट घेऊन तो शहरामध्ये गेला. शहरामध्ये एका ठिकाणी काही कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यावेळची हॉलिवूडची एक सुप्रसिद्ध अभिनेत्री तिथे आली होती. तिला पाहण्यासाठी, तिच्या सह्या घेण्यासाठी, ऑटोग्राफ घेण्यासाठी, तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती.
पण तिच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या कड्यामुळे तिच्यापर्यंत पोहोचणं हे सहजासहजी कुणाला शक्य होत नव्हतं. इतर चाहत्यांप्रमाणे मायकल सुद्धा त्या गर्दीमध्ये घुसला. गर्दीतून पुढे सरकत सरकत तो त्या सुरक्षा रक्षकांच्या कड्यापर्यंत पोहोचला आणि पुढच्या अवघ्या काही क्षणामध्ये ते सुरक्षा रक्षकांचं कड भेदून तो त्या अभिनेत्रीच्या अगदी जवळ पोहोचला. सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवण्याचा, त्याला अटकण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत त्या अभिनेत्रीला जाऊन तो सांगू लागला की मी तुमचा खूप मोठा चाहता आहे, मला दुसरी कुठलीच अपेक्षा नाहीये, तुम्ही फक्त आणि फक्त मला तुमची सही द्याल का, मला तुमचा ऑटोग्राफ द्याल का. त्या 12-13 वर्षाच्या मुलाचा तो उत्साह, तो चुणचुणीतपणा पाहून त्या अभिनेत्रीला त्याला नाही म्हणणं हे जमलंच नाही. ती त्याला सही द्यायला तयार झाली. बस मायकलला तर हेच हवं होतं. मायकलनं आपल्या जवळील टी शर्ट काढला आणि या टी शर्ट वरती सही द्या म्हणून त्या अभिनेत्रीला विनंती केली. त्या अभिनेत्रीनं अत्यंत आनंदानं मायकल जवळच्या टी शर्ट वरती सही केली. त्यानंतर मायकल त्या गर्दीमधनं बाहेर पडला आणि शेजारच्या चौकामध्ये जाऊन त्या ठिकाणी तो टी शर्ट विकायची सुरुवात केली. हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीनं सही केलेला हा टी शर्ट कोणी विकत घेणार का म्हणून तो त्या ठिकाणी विचारू लागला. आणि काय आश्चर्य, पुढच्या काही मिनिटांमध्ये तिथे गर्दी जमा झाली आणि लोक अक्षरशः तो टी शर्ट खरेदी करण्यासाठी बोली लावू लागले. $200 पासून सुरू झालेली ती बोली काही क्षणातच हजारो डॉलर्सच्या घरात जाऊन पोहोचली. मायकल ती रक्कम घेऊन घरी गेला. ते डॉलर्स त्यानं वडिलांच्या हातात ठेवले आणि सांगितलं की तुम्ही मला केवळ $200 आणायला सांगितले होते, पण मी त्याहूनही अधिक डॉलर्स त्या टी शर्टच्या बदल्यामध्ये आणलेले आहेत. वडील शांतपणे हसले आणि त्याला म्हणाले की आता मला खात्री पटलेली आहे की तू तुझ्या आयुष्यामध्ये सकारात्मक विचार करून नक्कीच मोठं शिखर गाठू शकशील. सकारात्मक विचार करून तू तुझ्या आयुष्यामध्ये काहीही करू शकतोस याचा मला आता विश्वास आहे. तू कुठेही जा, कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, त्या क्षेत्रामध्ये कितीही संकट येऊ देत, अडचणी येऊ देत, तू तुझी सकारात्मकता अशीच जिवंत ठेव, तुला तुझ्या क्षेत्रात नक्कीच यश मिळेल. मायकलच्या वडिलांचा हा शब्द पुढे जाऊन खरा ठरला. मायकल जॉर्डन हा पुढे बास्केटबॉल जगतातला एक महान खेळाडू बनला. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.